कोणत्या संघाचं शिक्कामोर्तब होणार, कोणता संघ आज ट्रॉफी निश्चित करणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. टॉस जिंकलाय तो अर्थातच मेहीर स्पोर्ट्स कुंडेबाळ संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जनवन नारपोली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला नरेंद्र मस्कर आणि प्रीतम मस्कर मागच्या मॅच मध्ये अनुपस्थित होता तो, कारण पहिली मॅच जिंकल्यानंतर तो इथे उपस्थित नव्हता, त्याच्यामुळे थोडासा उशिरानं आला, परंतु तरीही त्याची अनुपस्थिती जाणू दिली नाही आणि खूप चांगली बॅटिंग नरेंद्रनं दाखवली आणि आपल्या टीमला मात्र एक मोठी धावसंख्या आणि सहजतेनं मात्र त्या धावसंख्येचा चेस करून दिला. आता मात्र दोनही टीम्स मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. कुंडेवाळ संघ टॉस जिंकतोय आणि पहिल्यांदा फिल्डिंग गोलंदाजी मार्कवर मात्र त्यांचा जुना जाणता गोलंदाज सगळ्यात अनुभवी संजय वास्कर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. त्यांचं फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. केबल नेट आम्हाला त्यांनी पुरस्कृत केले आणि ज्याच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह सामने पाहतोय, त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. तेच गोलंदाजी मार्कवर संजयजी वास्कर, समोर मात्र नरेंद्र आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक ऑब्विसली पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात केली जाते. धडाकेबाज सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये टीम नारपोली कडून. गोलंदाजी मार्कवर संजय वास्कर. पहिला बॉल पहिल्या ओव्हरमधील लेफ्ट आर्म राऊंड विकेट, थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी, धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड जेव्हा जेव्हा गोलंदाजी होत असते फार कठीण होतं उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी, आणि बऱ्याच वेळा लेफ्ट हँडेड बॉलर्स जास्तीत जास्त संघामध्ये असतील तर प्रतिस्पर्धी टीमवर मात्र दडपण येतं. इथे मात्र फुलर लेन करण्याचा प्रयत्न, फुल टॉस झाला आणि बॉल विरकावला मिड विकेटच्या बाहेर. नरेंद्रच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. षटकारानं मात्र नारपोली टीमचा होतोय श्री गणेशा. 6 धावेनं यावेळेस मात्र चांगली खणखणीत सुरुवात मात्र केली जाते ती जनमान नारपोली संघाची. संजयजी वास्कर यावेळेस गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला पाहायला गेलं तर नरेशजी चांगले समालोचक नरेशजी गांगरे यांचा संघ कुंडेबहाळ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नारपोली संघ ज्ञानेश्वर वयाल चांगले समालोचक आहेत त्या परिसरामधील. आमच्या असूनचे सदस्य सुद्धा आहेत, त्यांचा संघ मैदानामध्ये. यावेळेस मात्र या दोन टीम्स मध्ये ही लढाई सुरू आहे. 1 रन सिंगल धाव येते. 7 धावा धावफलकावर पहिलं षटक आपण पाहतोय. संजय वास्कर प्रचंड अनुभव आहे आणि आजही पाहायला गेलं तर त्याच फिटनेसनं आजही या गोलंदाजाची गरज मात्र कुंडेवाळ संघाला भासते. जुने जाणते खेळाडू बऱ्याचशा संघांमधून गायब झालेत, परंतु कुंडेवाळ संघासाठी नेहमीच दमदार परफॉर्मन्स. इथे यष्ट्या उडवल्यात आणि दांडी गुल होते. प्रीतमची एक बिग विकेट, मोठी सफलता मात्र मिळू. संतोष कातकरी त्या ठिकाणी होता. पहिल्यांदा पोझिशन मध्ये जरूर होता, परंतु हा झेल आता मात्र धावा देतोय तब्बल 6 प्रतिस्पर्धी टीम जनमान नारपोलीला. धावसंख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. समाधान कातकरी गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल. हे षटक फार महत्वाचं आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण समाधान कातकरी याच्याकडे क्षमता आहे विकेट्स घेण्याची, कमी धावा देण्याची, आणि ते तो करणार का? फाईटा मुर्द विकेटनं सज्ज होईल. ही जोडी फार महत्वाची नारपोली टीमसाठी, कारण आज दोघांच्याही बॅटमधून धावा आल्यात. एका बाजूला आपण पाहतोय नुकताच सामना मात्र जिंकून दिला होता नरेंद्र मस्कर ऑन स्ट्राईक. 9 बॉल 33 धावांची इनिंग त्यानं सजवली होती. आडव्या वेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर बिरकावला. पहिल्याच बॉलवर मात्र समाधानला असमाधानी करून टाकलंय. या षटकारानं धावसंख्या मात्र 6 ने पुढे जाते. 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. सुपर स्ट्रोक, काय फटकेबाजी आहे आज मात्र. संपूर्णपणे मैदानामध्ये हुकूमत गाजवले या बॅट्समननं.
गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अगदी परफेक्ट खेळाडू आपण म्हणतो एखाद्या टीम मधला, तर तो नार्पोली संघ म्हटला की नरेंद्र मस्करचा संघ, असं उगाचच म्हटलं नाही जात. आणि त्याची चुणूक तो मैदानामध्ये दाखवतोय. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला आला, वेट केला आणि त्यानंतर मात्र पुलचा फटका त्याही पेक्षा दूरवर. हा दुसरा षटकार. आणि आता मात्र पाहायला गेलं तर हवाच जणू काढून टाकले 2 षटकारांना. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार आलेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 27 या आकड्यावर. 27 रन्स, 27 धावा. आता मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम नार्पोली आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आज खेळला. सकाळच्या सत्रामध्ये वाजे टीमला पराभूत केलं, त्यानंतर मात्र वळवली संघाला नमवलं आणि आता मात्र सज्ज झालाय तो याच विभागामधील एक ताकदवान संघ कुंडेबाळ संघाविरोधात लढण्यासाठी. 2 षटकार समाधान कातकरीवर. यावेळेस मात्र बराचसा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, सिंगल धाव. समाधान कातकरी थोडासा गडबडून गोंधळून गेलाय, कारण 2 षटकार जर सुरुवातीलाच पडले त्यानंतर मात्र षटक कमी धावांमध्ये कसं आटोपायचं हा मोठा प्रश्न असतो गोलंदाजासमोर आणि तो प्रश्न त्याला सतावतोय. यावेळेचा थोडासा विरेचर काढायचा प्रयत्न, इथे मात्र यष्टीरक्षक चेकर कडून जरूर चुकी झाले. बॉल चाललाय सरळ फाईन लेग, सीमारेषा पार. नशीब सुद्धा जोरावर, लेग बाईच्या स्वरूपात येणारा हा चौकार. 4 धावा मिळतील. चौकारानं मात्र धावसंख्या पुढे जाईल ती 32 या आकड्यावर. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन्स, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, थोडीशी बोट फिरवली होती परंतु त्याचा फायदा मात्र काही झाला नाही समाधान कातकरीला. चौकार मिळाला. नरेंद्र मस्कर समोर आहे फलंदाजीसाठी. राईट मोर द विकेट ना. इथे मात्र फुलर लेंथ होता. यावेळेस मात्र चांगला बॉल होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न, मिसफील्ड त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सुद्धा चुकीचं होते. 2 रन्स मात्र मिळतील. 2 धावेनं धावसंख्या पुढे जाईल. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामधील. इथून मात्र सुपर 4 साठी कोणता संघ दाखल होणार, एक पारितोषिक मात्र आज निश्चित करणार आहेत या 2 संघांमधील एक संघ. त्यामुळे दोनही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण ही लढत असणार आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. बॉल चालला एक टप्प्यानिशी, सीमा पार. नरेंद्र मस्कर ऑन फायर, थांबण्यास तयार नाही. एक मोठी धावसंख्या आज मात्र मला नार्पोली टीम साठी रचायची आहे. काहीही झालं तरी नार्पोली टीम साठी आज मला एक ट्रॉफी इथून घेऊन जायचा आहे. हा पक्का निर्धार, पक्का विचार मध्ये केलाय आणि त्याच विचारानं मात्र तो मैदानामध्ये बॅटिंग सुद्धा करतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 38 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो नार्पोली. समाधान कातकरी ज्याच्याकडून नक्कीच अपेक्षा होती एक चांगल्या षटकाची, परंतु हा अपेक्षा मात्र इथे भंग झाला असेल त्याच्या चाहत्याकडून. नरेंद्र मस्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या बॅट मधील अनोखे आविष्कार आज त्यानं प्रस्थापित केलेत. ऑन साइडला तर तो फारच मी तर म्हणेन बलवान आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट मागे आली होती, पॅकांचा वापर केला होता आणि त्यानंतर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नव्हतं, अन्यथा अजून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता. सिंगल आली. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तब्बल 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. पाण्याची व्यवस्था करायची आयोजकांना विनंती आहे की आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची मागणी, कारण रणरणत ऊन आहे, एक्झर्शन सुद्धा खूप होतोय आणि सकाळपासून हवा कमी आहे, दमट, आणि त्याच्यामुळे उष्णता सुद्धा फार आहे. त्यामुळे घाम सुद्धा निघतोय आणि बराच वेळा फलंदाजांनी धावा पळून पूर्ण केला की त्यांना फार दमछाक होते. केडीएच वागिरोडा संघाचे स्टार अष्टपैलू खेळाडू लालजी गावंड यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. तट्टी 39 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर
तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र बदल केला जातोय. प्रकाश वास्कर येतोय गोलंदाजीसाठी, ज्यानं आज आपल्या टीमला हा प्रवास दाखवलाय तोच गोलंदाज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र कॅच जरूर होती परंतु थोडासा हॉलीबॉलचा प्रयत्न झाला. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते मैदानामध्ये. आयोजकांना विनंती आहे तिसरे पंच. बॅटची कड लागली होती, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल होता, थोडासा उंच जरूर होता परंतु झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही आणि बॉल ढकलण्याचा प्रयत्न जास्त झाला. शेखरजी वास्कर त्या ठिकाणी. तिसरं षटक आपण पाहतोय. प्रकाश वास्कर गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या पंच ज्यावेळेस मात्र चेतन गोसावी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. लेफ्ट मोर द विकेट. यावेळेस मात्र फिरून खेळलाय ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन. प्रकाशवर मात्र हा हल्ला, बॉल चाललाय सीमा पार, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 43 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती प्रकाश वास्कर, जेव्हा टेंबोडे संघाला 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज होती आणि एका षटकामध्ये फक्त 6 धावांची गरज होती. त्या धावा डिफेंड केल्या होत्या या गोलंदाजानं. त्याला तिसऱ्या गोलंदाज म्हणून यावेळेस आणलं जातंय कुंडेबाल टीम कडून. फुल टॉस बॉल आणि चांगला चोप दिला यावेळेस मात्र वाईडिश, लॉंग ऑन, सीमा रेषापार, षटकार. 12 बॉल मध्ये आतापर्यंत 30 धावांची झंझावाती इनिंग साकारले ती नरेंद्र म्हस्करनं आणि नरेंद्र म्हस्करच्या बॅट मधून निघतोय हा तब्बल 4था षटकार. 2 4 सुद्धा बॅट मधून पाहायला मिळाला आणि 4 षटकारांचा वापर झालाय आतापर्यंत. आणि प्रकाश वास्करवर सुद्धा आता मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या 3 बॉलवर आल्या 10 धावा, 49 रन्स, 49 धावा धावफलकावर. अजूनही पूर्ण षटक बाकी असणार आहे. या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर मात्र 4थं षटक सुद्धा. परंतु नरेंद्र म्हस्कर काय खेळतोय आपल्या टीमसाठी, क्लास मात्र त्यानं सादर केलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र जजमेंटच नाहीये. संपूर्णपणे अंदाज चुकला, बॉलकडे पाहत बसला, एक प्रदर्शन सुद्धा घेतली गिरकी आणि इथे मात्र त्याचा फायदा झाला नाहीये. धावा मिळाल्या त्या 2 आणि या 2 धावेनं नारपोली संघ अर्धशतक धावफलकावर. 51 धावा कंप्लीट करतोय हा संघ 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. अगदी तिसऱ्याच ओव्हरमध्ये खूप मोठ्या धावसंख्येकडे प्रवास मात्र या संघाचा सुरू झालाय. चांगली बॅटिंग करतोय, जीवनदान सुद्धा मिळालंय. इथे मात्र फुलर लेंथ होता, बॅटची कड घेऊन बॉल चाललाय. इथे वाडिश लॉंग ऑनला दुसरी धाव हवी आहे. इथे मात्र वाड, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट या दोनही बॅट्समन मध्ये. विकेटच्या मधोमध काय पळाले दोघे आणि या 2 धावा. कारण स्ट्राईक हवी होती, ही स्ट्राईक सुद्धा मिळाली आणि खास करून धावा सुद्धा कंप्लीट केल्या. कारण बऱ्याच वेळा अशी धाव घेताना शॉर्ट रन होते की काय अशी सुद्धा शक्यता असते, परंतु ही शक्यता बिलकुल नाहीये. तेवढ्याच चपळतेनं तेवढाच वेगानं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनं धावसंख्या 53 या आकड्यावर. लास्ट बॉल असेल या षटकामधील. शेवटचा चेंडू. प्रकाश वास्कर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. समोर मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय नरेंद्र म्हस्कर आपल्या टीमसाठी. 14 बॉल मध्ये 40 धावांची इनिंग त्यानं साकारले. इथे मात्र अजून एक मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा झेल कोण घेणार, गोलंदाज की कव्हरचा क्षेत्ररक्षक, दोघांच्या मध्ये चेंडू आता मात्र पडलाय आणि नरेंद्र म्हस्करचे 2 मिस टायमिंग स्ट्रोक जे हवेमध्ये होते त्या दोनही झेलवर मात्र क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाहीयेत. त्यामुळे 2 वेळा जीवनदान. तिसरं षटक समाप्त झालंय. तिसऱ्या ओव्हर्समध्ये प्रकाश वास्करने दिल्या 16 धावा, 55 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा पाण्याची मागणी केली. पाणी पोहोचवा, कारण हे फार गरजेचं असतं.
एक्झर्शन खूप होतंय. मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं आज एक्झर्शन बरंचसं होतंय आणि हवा कमी आहे, थोडंसं दमट वातावरण आहे. कंटिन्युअसली तुम्ही बघाल तर घाम येतोय सगळ्यांनाच मैदानामध्ये आणि इथे मात्र 3-3 2-2 धावा मागच्या 3 बॉलवर धावून काढल्यात. ऑब्व्हियसली पाण्याची गरज लागणार आहे, परंतु आपल्या फिटनेसची ही कसोटी आहे, फिटनेसची परीक्षा आहे. मग जेव्हा जेव्हा पाण्याची मागणी होईल तेव्हा नक्कीच पाण्याचा पुरवठा सुद्धा केला जाईल. तर लालचंदजी गावण यांना विनंती आहे, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. स्टार खेळाडू केडीएच वागिलोडा संघ घडवण्यामध्ये ज्यांचं फार मोठं सहकार्य आहे. आज 31st दिवस आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. एकता चषक 2020-21 मध्ये एकता स्पोर्ट्स क्लब बंगारपाडा, संतोषजी दमडे यांचं फार मोठं सहकार्य नेहमीच या संघासाठी सुद्धा असतं आणि या स्पर्धेसाठी सुद्धा फार मोठं सहकार्य संतोषजी दमडे यांचं राहिलंय. आणि प्रत्येक ग्रामस्थांनी फार मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये केलंय. एक खास करून वैशिष्ट्य या स्पर्धेचं, प्रत्येक जण देणगीच्या स्वरूपात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य करतात. पूलचा फटका यावेळेस मात्र हवेत आहे आणि इथं स्क्वेअर लेग मध्ये तो जेलला जातोय. बॅट्समन आउट होतोय. कल्पेश मस्करला आता मात्र मैदान सोडावं लागणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला नरेंद्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नारपोली संघाला चिंता करण्याचं काम नाही आहे. श्रीकांत भोईरचं षटक आणि पहिल्याच बॉलवर मात्र सफलता अर्जित केले. श्रीकांत भोईर पहिल्या मॅच मध्ये काय खेळला होता, त्याचे ते 2 षटकार, तेच मी तर म्हणेन टर्निंग पॉइंट. जरी प्रकाश वास्करनं मॅच काढली असेल गोलंदाजी मधून, परंतु ते 2 षटकार होते ते अगदी निर्णायक होते आणि ते त्याच्या बॅट मधून निघाले होते. अगदी सरळ ते फटके खेळला होता आणि त्याच मी म्हणेन त्या धावांचं पाठबळ मिळालं होतं म्हणून त्या धावा डिफेंड झाल्या. तोच यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर बॅकफुटला जाऊन कव्हरच्या वरतून काय बॅलन्स, बॉडी बॅलन्स पहा. नरेंद्र मस्करचा एका पायावर मात्र तो बॅलन्स केला आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन इथून कव्हरच्या वरतून हा फटका षटकारासाठी अर्जित केला. षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 61 रन्स, 61 धावा धाव फलकावर. 16 बॉल मध्ये 48 धावांची इनिंग सजवलंय. क्लास दाखवतोय, आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार मात्र दाखवतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करतोय. धावांची लयलूट आज मात्र केले. फुल टॉस बॉल आणि अर्धशतक. या सिरीज इट्स अ 50. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्षणचित्र कॅप्चर होत आहेत. वेल प्लेड नरेंद्र मस्कर. अजून एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय. क्लास खेळी आज मात्र त्यांनी साकारले. 17 बॉल मध्ये 54 धावांची इनिंग आपल्या टीम साठी पुन्हा एकदा धावून आलाय तो नरेंद्र मस्कर आणि आपल्या संघात मात्र एक मोठी बढत निर्माण करून देतोय. मागच्या 2 बॉलवर श्रीकांतवर पडले 2 षटकार. संघाची धावसंख्या 67 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. नरेंद्र मस्कर यावेळेस मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते. अपील मध्ये मात्र नकार घंटा दर्शवले. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. श्रीकांत भोईरचा 2 षटकारानंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु 67 रन्स घाम गाळावा लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये कुंडेवाल टीमला. खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना काय क्लास बॅटिंग दाखवलंय. इथे बॅटची कड, आता चान्स होती परंतु ही चान्स मात्र गेली. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा पार. लेफ्ट साइडला जरूर होता, परंतु असे कॅचेस सुद्धा डाईव्ह मारून घेता येतात. परंतु इथे मात्र या 4 धावा, चौकारानं धावसंख्या 71, 71 धावा. इथे मात्र इनसाइड एज लागली होती आणि तदनंतर मात्र हा झेल जरूर होता, चान्स जरूर होती संधी शेखर भास्कर यांच्यासाठी, परंतु ही संधी मात्र गेली आणि बॉल सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल. यानंतर मात्र टार्गेट सेट होणार आहे. आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅचचं हे टार्गेट असणार आहे. इथून मात्र धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 71 धावा,
4 ओव्हरच्या मॅच मध्ये तगडी धावसंख्या उभारली जाते. खूप चांगला स्ट्रोक, दे धक्का घे छक्का आणि लास्ट बॉल वर सुद्धा एक तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकारानं मात्र धावसंख्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र बलाढ्य धावसंख्या उभारली जाते. आणि नारपोली संघाच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मोठं करते, बलाढ्य करते आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीनं तब्बल 77 धावा, 78 धावांचं लक्ष्य 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये आता मात्र उभारलं जात आहे. इथून मात्र दमछाक तर होणार, परंतु 78 धावांच्या आव्हानाला मात्र 19.50च्या सरासरीनं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. जयवंत तांडेल साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. हरिश्चंद्रजी दमडे यांना आपण आपल्या शुभ हस्ते तांडेल साहेबांचं या मंचावर स्वागत करावं. 20 बॉल मध्ये 64 धावांची इनिंग साकारली. पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळला मैदानामध्ये जर विचार केला तर क्लास. आणि सिद्धेश वासकर सांगतोय पंकज जाधव सुद्धा एवढ्या दूरवर षटकार मारत नाही, एवढ्या लांबवर आज त्याचे ते षटकार मनगटामधील असणारं प्रचंड सामर्थ्य आज मात्र पाहायला मिळालं नरेंद्र मस्करचं. आणि आता मात्र सुपर 4 मध्ये दाखल होणार का याची उत्सुकता आता नारपोली संघाच्या पाठीराख्यानं मात्र लागली असेल. तर या ठिकाणी आमच्या मंचावर केडीएच वाघिरोडा संघाचे स्टार खेळाडू ज्याने हा संघ घडवलाय लालचंदजी गावंड उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी हसुरामजी कटेकर यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते लालचंद गावंड यांचा या मंचावर स्वागत करावं. त्यांचा संघ शनिवारी तुम्हाला पाहायला मिळेल. वाघिलवाडा संघाचे स्टार खेळाडू लालचंदजी गावंड यांना या मंचावर सन्मानित केले जाते. तर अमोलजी गावंड यांचं सुद्धा या ठिकाणी अमोलजी गव्हाणकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हरिश्चंद्र दमडे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते अमोलजी गव्हाणकर यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावं. त्याचप्रमाणे आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या आवाजाची भुरळ पडली, आज दमदार समालोचन करून उपस्थितांची मनं मात्र जिंकली. अर्थातच आजच्या दिवसासाठी ऑफिशियल कॉमेंटेटर रोशनजी पाटील तारा यांना या मंचाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल. नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो. रोशनजी पाटील तारा यांना सुद्धा हरिश्चंद्र दमडे यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे समालोचक रोशनजी पाटील यांना या मंचावर सन्मानित करावं. स्वागत केलं जाते रोशनजी पाटील तारा, मराठीमध्ये एक चांगले समालोचक. तर 78 धावांचं लक्ष्य, या लक्ष्याला सामोरं जाताना आता मात्र कशा पद्धतीने चेस केला जाईल या धावसंख्येचा मी मात्र आजच्या दिवसासाठी याच ठिकाणी थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, आपण ऐकत राहा, पाहत राहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील. रोशन पाटील, थँक्यू. पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा एक वेगळा फटका खेळायचा होता, परंतु तिथे खराब कामगिरी. पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती विकेटची. आज संपूर्ण दिवस जर आपण पाहिला, दिनेश पाटीलनं मात्र आपल्या गोलंदाजी जोरावरती अनेक फलंदाजांना बाद केलं. इथे देखील संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे नारपोली संघाच्या क्षेत्ररक्षकांना, खास करून प्रीतम मस्कर. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली वादली खेळी नरेंद्र मस्कर. पूर्वीचा नरेंद्र मस्कर पुन्हा एकदा आज दिसला या मैदानावरती प्रत्येक क्रीडा रसिकांना.
दमदार कामगिरी या खेळाडूनं केली आणि तब्बल 77 धावा पहिल्या सत्रामध्ये सेट केल्या आणि वैयक्तिक 64 धावांची खेळी या खेळाडून साकारली. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. राऊंड विकेट समाधान कातकरी देखील इथे मात्र फसला गेला आणि या स्पर्धेमधला 10वा विकेट घेतला या गोलंदाजानं. आज खऱ्या अर्थानं नारपोली संघाकडून एका बाजूला नरेंद्र मस्कर तर गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये आपण पाहतो दिनेश पाटील. या दोन खेळाडू मात्र संपूर्ण प्रेक्षकांना प्रभावित केलं. खूप चांगली कामगिरी. आपल्या वेगाच्या जोरावरती मात्र अनेक चांगल्या फलंदाजांना बाद केलं या गोलंदाजाने. समाधान कातकर देखील बाद झालाय. याच दरम्यान आदरणीय चंद्रकांतजी पाटील वाघिलवाडा गावचे आमचे मान्यवर यांना देखील विनंती आहे आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चंद्रकांतजी पाटील वाघिलवाडा गावचे आमचे मान्यवर यांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज विराज गायकवाड मैदानामध्ये दाखल झाला तर एका बाजूने असेल विशाल भोईर. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट. अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय मैदानामध्ये दिनेश पाटील हा गोलंदाज. आतापर्यंत जर आपण पाहिला तिसरा सामना या गोलंदाजा 10 विकेट घेतल्या. खूप चांगली गोलंदाजी आणि फक्त 9 धावा खर्च केल्या हे देखील वैशिष्ट्य असेल. 4थं षटक हाताळतो या संपूर्ण स्पर्धेमधला दिनेश पाटील हा गोलंदाज. मागच्या इनिंग मध्ये नरेंद्र मस्करनं केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हे दोन खेळाडू फुलरलेन बॉल. खूप चांगला एफर्ट नरेंद्र मस्करच्या माध्यमातून मिडॉन मध्ये या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट केलाय. तुम्ही पाहता या ठिकाणी कुंडेवा संघावरती या पहिल्या षटकापासून नारपुरी संघाच्या सर्व खेळाडूंनी 4 चेंडू फेकले, 1 गडी बाद केला, 1 धाव खर्च केला दिनेश पाटीलनं. टॅप केला बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धोका संभवला जाईल की काय. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं परंतु बॅकअप चांगला आला. दरम्यान सिंगल मात्र क्विक सिंगल पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजाने विशाल आणि एका बाजूने विराज गायकवाड. वी फॅक्टर यावेळेस मात्र किती लाभदायक ठरेल कुंडेवा संघासाठी हे देखील पाहावं लागेल कारण या दोन खेळाडूंमध्ये देखील क्षमता आहे धावांचा पाठलाग करण्याची. इथे मात्र या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा राऊंड विकेट दिनेश पाटील. स्टँड अँड डिलिव्हर फक्त दिशा दिली आहे प्रॉपर टायमिंग. त्यानंतर मात्र बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या स्पर्धेमधला पहिला मोठा फटका असेल दिनेशच्या अगेन्स्ट या ठिकाणी विराज गायकवाडचा. अप्रतिम टायमिंग षटकार मिळाला या बॉलवरती तो म्हणजे कुंडेबा संघाला. आणि या षटकाराच्या मध्येनं मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 8. अजूनही 18 चेंडू आणि 70 धाब्याची गरज. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिला जेव्हा नरेंद्र मस्कर मोठमोठे फटके खेळत होता तो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने कुंडेबा संघाची रन मशीन म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं तर AK-47 समाधान वास्कर मात्र बाहेरून आवाज देत होता की चेंडू तू फिरव म्हणजे चेंडू वळवण्याची क्षमता दाखव. परंतु एका बाजूने कौतुक करावं लागेल नरेंद्र मस्करचं. त्याने मात्र आक्रमण केली आणि त्यानंतर मात्र त्याचं झेल देखील सोडल्या गेल्या आणि नक्कीच एक चांगलं योगदान त्या खेळाडून आपल्या टीमसाठी दिलं होतं. 18 चेंडू आणि आता 70 धाब्याची गरज. एक मोठं टार्गेट. हे टार्गेट जर अचीव करायचं असेल तर मात्र या दोन फलंदाजांना खेळपट्टीत उभं राहावं लागेल. विशालला देखील आक्रमण करावं लागेल. एका बाजूने मात्र विराज गायकवाडला देखील या ठिकाणी आपल्या फलंदाजीचा आविष्कार दाखवावा लागेल. नवीन गोलंदाज भावेश मोरे बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. नवोदित असा हा गोलंदाज मागच्या 2 सामन्यामध्ये प्रभावित मारा या गोलंदाज देखील आपल्या टीमसाठी करून दिलाय आणि इथे देखील एक निर्णायक स्टेज असेल. 18 चेंडू आणि 70 धावा. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा आयोजित एकता चषक 2020-21 हे शानदार पर्व आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेमधला आजचा पहिला दिवस वर्षाचा अखेरचा क्षण आणि त्यानंतर मात्र स्पर्धेचं आगमन. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअरलेग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत दिनेश पाटील. चेंडू उचलतील फेकतील दरम्यान सिंगल आली या बॉलमध्ये. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. विशालनं स्ट्रायकिंग एंडकडे येईल तो म्हणजे विराज गायकवाड. 17 चेंडू आणि आता 69 धाब्याची गरज. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी तुम्ही पाहता नरेंद्र मस्कर या ठिकाणी गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय कारण हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जर टॉप 4 मध्ये या टीमने प्रवेश केला तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये नरेंद्र मस्कर देखील राहील. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. दिनेशच्या आवाक्याच्या बाहेर होता. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा सनसनीत चौकार होतोय कुंडेवाल टीमसाठी. विराज मात्र अटॅकिंग मूड मध्ये आहे. अजूनपर्यंत 2 बॉल फेस केले ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने 10 धावसंख्येचं योगदान दिलं. 500च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा फलंदाजी करतोय आणि अशी फलंदाजी या इनिंग मध्ये या खेळाडूंना साकारावी लागेल कारण टोटल 78 धाबांचा पाठलाग करायचा 24 बॉल मध्ये. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली धाफा लागली गेली ती म्हणजे 13 धाबा. 1 गडी बाद 13 ही धावसंख्या मध्ये स्कोर कार्ड मध्ये येणारे 16 चेंडू आणि 65 धाब्याची गरज.
बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉर्ट पॉइंट लेग मध्ये मात्र हा झेल सुटला गेलाय. मागच्या इनिंग मध्ये देखील अशा चुका होताना आपण पाहिला या खेळाडूंकडून. आणि त्यानंतर मात्र नारपोली संघाचे क्षेत्ररक्षक देखील इथे चुका करत असताना जीवनदान मिळालं विराज गायकवाडला. जेव्हा जीवनदान मिळालं होतं नरेंद्र मस्करा त्यानं मात्र एक चांगली मॅरेथॉन इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. इथे देखील विराजला या संधीच मात्र सुवर्ण संधीमध्ये नक्कीच रूपांतर करावं लागेल. 15 बॉल आणि 64 धाब्याची गरज. 15 चेंडू 64 धाबा. विशाल जो आतापर्यंत संयमी खेळ साकारतो त्याला देखील आक्रमण करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. इनसाइड आउट खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सरळ डीप बॅक व पॉइंट क्षेत्राकडे. सीमारेषा बाहेर हा चौकार होतो तो म्हणजे कुंडेवाल टीमसाठी. जसजसे मोठे फटके येतील तसतसे मात्र इक्वेशन बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र गरज असेल ती म्हणजे 14 चेंडू आणि 60 धाब्याची. 14 बॉल आणि 60 धाबा हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतो. हे 2 चेंडू देखील अतिशय निर्णायक असतील. जर मोठे फटके आले तर मात्र आणखीन थोडं सोपं जाईल शेवटच्या षटकामध्ये मात्र कुंडेवाल टीमसाठी. खूप चांगला चेंडू बॅकफुटला खेळत होते आपण पाहतो विशाल. त्यानंतर मात्र फुलरने बॉल फेकला. वेग देखील होता. थोडासा अँगल क्रिएट केला. त्यानंतर मात्र हा बॉल तुम्ही आता डॉट फेकला जातोय भावेश मोरेच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि आता 60 धाब्याची गरज. अवघड असं आव्हान आहे या सामन्यामध्ये. विजयासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत कुंडेवाल टीमला. 13 चेंडू आणि 60 धाब्याची गरज. क्रॉस बॅटेड फटका खेळला होता. शरीराचा वेध घेतलाय. अपील देखील झाली होती परंतु खूप चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतो भावेश मोरेच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि आता 60 धाब्याची गरज. प्रत्येक षटकामागे किमान 5 षटकार खेळावे लागतील या ठिकाणी आपण पाहतो कुंडेवाल टीमला. आस्किंग रन रेट देखील वाढत चाललाय. 30.00 च्या सरासरीनं मात्र या 60 धावा कंप्लीट करावं लागतील 2 षटकामध्ये कुंडेवाल टीमला. तर एका बाजूनं एक निर्णायक षटक अतिशय इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे नारपोली संघासाठी. बॉलिंग मागपती यावेळेस तिसरं षटक खात्यासाठी गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे दीपेश पाटील. दिनेश पाटील यांचे बंधुराज आहेत. इथे मात्र एक निर्णायक षटक हातलायचं आहे. खऱ्या तर मागच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं गोलंदाजांची न लाभलेली साथ आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी केल्या चुका त्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करण्यामध्ये यशस्वी ठरला होता नारपोली संघ. एका बाजूने 64 धावांची एक मोठी मॅरेथॉन इनिंग नरेंद्र मस्करजी आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये दिनेश पाटीलनं आपल्या टीमला करून दिलेलं कमबॅक. 12 चेंडू आणि 60 धाब्याची गरज. एज लागली की काय कारण या ठिकाणी लाऊड अपील आवाज देखील पोहोचला आमच्यापर्यंत. त्यानंतर मात्र झेलकारी केला तो म्हणजे यष्टी रक्षकानं आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विराज गायकवाड. आणखीन एक धक्का बसतोय या ठिकाणी आपण पाहतो 18 या धावसंख्येवरती कुंडेवाल टीमला. सकाळचं सत्र जर आपण पाहिलं कुंडेवाल संघानं अक्षरशः गाजवलं आणि त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये नारपोली संघानं मात्र या मैदानात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्याच मॅच मध्ये टेंबोडे संघाविरुद्ध निसटता विजय संपादन केला कारण 6 चेंडूमध्ये 6 धाब्याची गरज होती टेंबोडे टीमला. त्या ठिकाणी मात्र कुंडेवाल संघानं तो विजय संपादन केला एका धाब्यानं. आणि तदनंतर मात्र हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये तिथे दाखल झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रसाद भोईर. 11 चेंडू आणि आता 60 धाब्याची गरज. 11 बॉल आणि 60 धाबा हे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये निर्माण झालंय. एका दुसरा चेंडू जरी डॉट फेकला त्यानंतर प्रत्येक चेंडू षटका झाला तर या सामन्यामध्ये नारपोली संघ विजय संपादन करू शकेल. ओव्हर द विकेट दीपेश. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हा चेंडू सेफ लँड झालाय. अशा निराशा या ठिकाणी तुम्ही पाहताय नक्कीच डळमळीत झाल्या त्या म्हणजे कुंडेवाल संघाच्या कारण 10 चेंडू मध्ये आता गरज आहे ती म्हणजे 59 धाब्याची. प्रत्येक बॉलवरती षटकार घ्यावा लागेल या मॅच मध्ये विजयासाठी कुंडेवाल संघाच्या फलंदाजांना. आव्हान इतकं मोठं झालंय की अतिशय चांगली आक्रमकता दाखवावी लागेल कुंडेवाल संघाच्या फलंदाजांना. 10 चेंडू आणि 59 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम आपण पाहिला त्यामुळे मात्र कुंडेवाल पर्यंत पोहोचला. पहिल्या सामन्यामध्ये टेंबोडे संघाला मात्र पराभूत केलं. बीमर चेंडू. आता मात्र एक वेगळं रहस्य या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक्स्ट्रा बॉल फेकावे लागतील. धाबा देखील कमी इथे पाहायला मिळतील आणि या स्पर्धेमधला हा पहिला बीमर बॉल फेकला गेलाय गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. फ्रीट असेल पंचाचा इशारा तो फ्रीटचा. समीकरण पाहिले शेवटचे 10 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 54 धाब्याची. 10 चेंडू आणि 54 धाबा. या मॅच मधून जो विजेता संघ असेल म्हणजे सुपर 4 साठी जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला विशेष सूचना आहे. शनिवारी सकाळी बरोबर 9 वाजता या ठिकाणी आपण उपस्थित राहायचा. लगेच सेमीफायनलचा सामना खेळवा जाईल ही सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे संडे त्यामुळे एक्स्ट्रा सामने देखील असतील. 10 सामने खेळावे लागतील.
त्यामुळे आपण शनिवार लवकरात लवकर 9 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. 9 बॉल आणि आता 53 धाब्याची गरज. 9 चेंडू आणि 53 धाबा मोठं आव्हान आहे. दीपेश 6 चेंडू यावेळेस मात्र बॉलला उडवलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरून आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाब्यासाठी हा षटकार. उशिरा का होईना मात्र इथे मोठे फटकेबाजी होताना आपण पाहतोय फलंदाच्या माध्यमातून. प्रसाद भोईरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अजूनही निर्णायक विजयासाठी आपण पाहतो या ठिकाणी गरज आहे ती म्हणजे 8 चेंडू आणि 47 धाब्याची. पुष्पक नगरचं हे मैदान आणि या मैदानातील स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील आजचा हा शेवटचा सामना आणि खऱ्या अर्थानं या वर्षाचा देखील अखेरचा दिवस, अंतिम क्षण. उद्या आपण 2021 या नव वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. मी सर्वांना पुन्हा एकदा आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दीपेश 6 बॉल, खूप चांगला फटका. फुलटॉस ब्रँडचे चेंडू आहे त्यामुळे अतिशय बाउन्स देखील हा चेंडू प्राप्त करतो. त्यामुळे फटके देखील लांबच लांब आपण पाहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी. 6 चेंडू आणि आता 41 धाब्याची गरज. 6 बॉल 41 धाब्याची गरज. या स्पर्धेचा पहिला दिवस एकता स्पोर्ट्स भंगारपाडा आयोजित एकता चषक 2020-21 हे शानदार पर्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक अविभाज्य घटक समालोचक म्हणून बनण्याची मला संधी निर्माण करून दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा संपूर्ण आमचे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमचे आयोजक आणि त्याचबरोबर भंगारपाडा ग्रामस्थ यांचं सर्वांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. शेवटचा षटक असेल या आजच्या दिवसामधला, या सामन्यामधला, दुसऱ्या सत्रामधला. नरेंद्र मस्कर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आलाय आणि विशाल असेल स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू आणि 41 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल तुम्ही पाहता थोडासा फसव्या पद्धतीचा फेकला, स्लोवर डिलिव्हरी फेकली. त्यानंतर मात्र विशाल मात्र थोडासा इथे अपयशी ठरलाय. मोठं टार्गेट होतं आणि विशालनं मात्र आतापर्यंत 11 चेंडू फेस केला, ज्यामध्ये फक्त 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. या सामन्याची या खऱ्या तर तुम्ही पाहता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फुलरलेनचा बॉल आणि लेग स्टिकच्या बाहेरून जातो की काय हा प्रश्न निर्माण झाला होता, पण पंच आमच्या पण निर्णय पोहोचवतील यावेळेस. पंच मात्र निर्णय पोहोचवतील कारण बॉल कदाचित यष्ट्यानं घासून गेला असा देखील त्या ठिकाणी हे चित्र देखील तुम्हाला इथे पाहायला मिळालं. परंतु बेस जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाजाला बाद देखील घोषित करता येणार नाही, हा देखील नियम आहे. त्यामुळे सर पंचांना विनंती आहे, नसेल व्हाईट बॉल नसेल हा चेंडू डॉट असेल. 4 चेंडू आणि आता 41 धाब्याची गरज. नरेंद्र मस्कर ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप चांगला फटका, उशिरा का होईना मात्र विशालच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुरुवातीला जर हे मोठे फटके आले असते तर मात्र एक वेगळं चित्र तुम्हाला या क्षणाला पाहायला मिळालं असं. परंतु सुरुवातीला दिनेशनं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र दीपेश देखील बहारदार गोलंदाजी, भावेश मोरेने देखील चांगलं षटक हाताळलं आणि शेवटचं षटक तुम्ही पाहता या सामन्यामधलं. सुपर 4 साठी कोणता संघ क्वालिफाय होईल या एकता चषकावरती नाव कोरण्यासाठी देखील सज्ज झाले दोन्ही संघ. परंतु विजयाचा घोडदर मात्र राखणारा संघ असेल या ठिकाणी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच नारपोली, कारण 2 चेंडू मध्ये 35 धावा करायच्यात फक्त आणि फक्त. या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेखर भाई या टीमचे संघनायक, त्यांचा संघ आपण पाहतो मैदानामध्ये. अकुट टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतो मागच्या वेळेस नियतीला मान्य नव्हतं, परंतु इथे स्वतःहून विकेट बहाल केला कारण हिट विकेट झाला. बॅकफुटला गेला होता हा फलंदाज. मागचा चेंडू आपण पाहिला यष्ट्याना घासून गेला, परंतु बेस खाली पडण्यात. इथे फटका चांगला होता परंतु बॅटचा स्पर्श झाला यष्ट्याना. त्यानंतर मात्र हिट विकेट घोषित केला गेलाय आणि या फलंदाज बाद होतो विशाल. शेवटचा बॉल फेकायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे नारपोली संघ, कारण एका चेंडूमध्ये 35 धावा करायच्यात. आणि मी विनंती करतोय विजेत्या संघाला शनिवारी सकाळी 9 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे. सेमीफायनलचा सामना उद्याचा संघ जो विजेता असेल त्या संघाविरुद्ध लगेचच शनिवारी खेळला जाईल, याची नोंद मात्र नारपोली संघाने घ्यायची आहे. 1 चेंडू आणि आता 35 धाब्याची गरज. काय बॅटिंग केली होती पहिल्या सत्रामध्ये नरेंद्रनं, त्यानंतर मात्र खूप चांगली बॉलिंग दिनेशची आपण पाहिली. आणि या स्पर्धेतला आजच्या दिवसातला शेवटचा बॉल आणि या स्पर्धेमधला पहिला संघ ठरतो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा तो म्हणजे नारपोली संघ. वेल प्लेड नारपोली बॉईज. आणि या कुंडेवाल संघाला देखील शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. आज कुंडेवाल संघाचा देखील प्रवास खूप सुखकर राहिला, इथपर्यंत पोहोचलं हे देखील भाग्य असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये वाटलं तर कुंडेवाल संघ मात्र पराभूत होईल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला या टीमनं आणि तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला गेला. तर सामनावीर ठरलाय 20 चेंडू आणि 64 धावांची